सांगू इच्छित आहात की हा जो पॉडकास्ट आहे, चेतन यांनी जो पॉडकास्ट केला, इथे मला खूप जास्त पॉझिटिव्ह वाटलं आहे. पण दादा एक गोष्ट आहे, जेव्हा निकीला मारलं लोकांना खूप आनंद झाला. व्हायलन्स चुकीचं आहे, आपण त्या गोष्टीचं समर्थन तर नाही करत. बट जेव्हा कमेंट वाचतो आपण तर लोक इतके खुश झाले की ते असं म्हणत होते की नाही आम्हाला पण तेच करायचं होतं. ती आणि तो अरबाज, ती दोघं सोबत गेम खेळतात. अरबाज धक्के देतोय, निकी तांबोळी धक्के देतीये, त्यांच्याकडून व्हायलन्स होतोय. मग या गोष्टी घरात कशा चालतं? जर अरबाज एक खुर्ची घेऊन अशी आपटत असेल तर जसं व्हायलन्स घरामध्ये अलाउड नाही आहे, तसं घरातल्या वस्तू तोडणं पण अलाउड नाही आहे. निकी तांबोळी मराठी आहे की साऊथ इंडियन आहे? भरपूर लोकांच्या मनातला प्रश्न आहे. तर सूरज चव्हाण सगळ्यात मोठं नाव सध्याचं, पण काही एक ऑडियन्स मी अशी बघितली जी म्हणते की सूरज चव्हाण का जिंकला पाहिजे, त्याने काय केलंय? बॉसच्या घरामध्ये ज्यावेळेस एखाद्या एवढ्या गरिबीतून मुलगा येतो जो बाहेरचे देवाचे नैवेद्य खाऊन जगलाय, ज्याचे आई वडील अशा प्रकारे सोडून गेले, त्याच्या पोरगा रडतो, पोरगा म्हणतो की मला ते आईचं प्रेम भेटलंच नाही आणि तुझी परिस्थिती नव्हती, त्यांनी ते केलं. तर बाकीच्या लोकांनी त्याचा फायदा उचलून त्याला प्रत्येक उद्घाटनाला नेऊन त्याचा फायदा करून ते मोठे झालेत. पोराला लिहिता वाचता येत नाही. पोरगा मोबाईलमध्ये जे नंबर सेव्ह करतो, ज्याच्यावरती तो प्रेम करतो त्याला तो बदामाचं हे टाकतो. ज्याला खूप प्रेम करतो त्याला खूप जास्त बदाम टाकतो, 4 वाज असं. आणि ज्यांचा फोन उचलायचा नाही त्याला तो गोलीगत डोकावाला तो बंदुकीचा सिम्बॉल टाकतो, त्याचा फोन नाही उचलायचा. एखाद्या कंटेस्टंट शोमुळे मोठा होतो. सूरज चव्हाण मोठा झाला शोमध्ये, नो डाऊट. शोची तेवढी व्हॅल्यू आहे, पण शो पण सूरज चव्हाणमुळे मोठा झाला, हे पण तिथंच इम्पॉर्टंट. मराठी प्रत्येक टास्कच्या आधी अरबाजची एक लाईन असते की मी तुझं नाही काढणार, तू पण माझ्या नको कडू, आणि आपण दोघं अशाच प्रकारे खेळू. आणि वैभवचं जे नेचर आहे, मला माहिती आहे की कुठून तो आलाय, कशा प्रकारे आलाय, तो ह्याच्याचमुळे चांगला वाटतोय. कारण आपल्याला त्या खरा वैभव तिकडे इंटरव्ह्यूमध्ये पाहायला मिळतोय, जो 24 तासामध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता, जो दाखवलाच गेला नाही. त्याच्यामुळे तो त्याच्यानंतर वर्षाताईंची गेम आपण बघितली तर वर्षाताईंची गेम बी टीमच्या सोबत आहे, पण बी टीमच्या सोबत नाही. म्हणजे बी टीम सोबत ते राहतात, पण ज्यावेळेस नॉमिनेट करायची गोष्ट येते त्यावेळेस सूरजला नॉमिनेट करतात, जो त्यांना आई म्हणतो. म्हणजे एक माणूस जो मला अजून माझ्या हृदयात बसलाय तो म्हणजे सिद्धार्थ शुक्ला. काय जबरदस्त खेळला तो गेम, म्हणजे ते असं वाटतं आपल्या ते अजून. मंदार दादा, जे एक आपण ऐकतो की ज्यांना कामं नसतात ते लोक बिग बॉसमध्ये येतात. भरपूर हे ऐकण्यात हे खरं आहे का? ह्यांचं जे पेमेंट असतं ते वीकली असतं. आणि वीकली जसं जर एखादा खूप मराठीमध्ये पॉप्युलर असेल तर त्यांपर्यंत जाऊ शकतं, आणि वीकली असते. आणि जर एखादा कमीत कमी असेल तर पर वीक तिकडे जा. पर वीक. तुम्ही रिव्ह्यू देतात दादा, तर तुम्हाला धमक्याने येत कधी की कोणत्या एखाद्या याच्याकडून की आता समजा अरबाज आहे, अरबाजचे कुठले लोकांनी कॉल केले की अरबाज के बारे में ऐसा क्यों बोल रहा है, ये क्यों कर रहा है, असं होतं कधी? येस, प्रचंड कमेंट येतात, अरबाज असेल, निकी असेल. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे मंदार दादा. तुम्ही यांना इंस्टाग्रामवर, यूट्यूबवर बघितलं असेल. बिग बॉसचा हा जो सीझन फेमस होतोय त्याच्यामध्ये दादांचा पण खूप मोठा पार्ट आहे. कारण जेव्हा बिग बॉस आपण टाकतो तर खाली दादांचं चॅनल येतच भरपूर वेळा. तर दादांसोबत आपण गप्पा मारणार आहे, बिग बॉसबद्दल गप्पा मारणार आहे की का हा सीझन जास्त फेमस होतोय, त्याच्यानंतर आर्याला का काढलं गेलं, सगळ्यात ट्रेंडिंगला सुरू आहे सध्या, अशा मल्टिपल गोष्टी. त्याच्यानंतर आज आपण दादांना विचारणार आहे की रितेश देशमुखची अँकरिंग भारी आहे की महेश मांजरेकर यांची भारी होती. येस, सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहे. अजून एक गोष्ट की ज्याला यूट्यूब करायचं आहे, दादांचं जर आपण सक्सेस पाहायला गेलं यूट्यूबचं, तर त्यांनी आतापर्यंत थार, फ्लॅट, त्याच्यानंतर ॲव्हेंजर आणि भरपूर गोष्टी यूट्यूबमधून कमवलेल्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यामागे काय मेहनत आहे, आणि तुम्हाला जर ती गोष्ट करायची तर काय केलं गेलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणार. तर दादा, तुमचं स्वागत आहे बँटर विथ चेतनमध्ये. येस, थँक्यू सो मच. आणि बँटर विथ चेतनचं मी बघितलं तर चेतनचं जे प्रश्न विचारण्याची शैली ना ती मला खूप जास्त आवडायची. सो त्याचा ज्यावेळेस मला मेसेज आला तर म्हटलं की नाही, जायचं आहे आपल्याला, आणि आज तो क्षण आला, आज तो वेळ आला, आणि आज मी त्याच्या घरी आलेलो आहे. सो आज ती सगळी धमाल करूया जी बिग बॉसमध्ये चालली आहे. तर आपण इकडे एक वेगळं बिग बॉस खेळूया. वेगळं. येस, सुरुवात करू आपण. येस. सगळ्यात पहिला प्रश्न की आर्याला परत घेऊ शकतं का बिग बॉस, आणि घ्यायला पाहिजे का? बिग बॉसच्या घरामध्ये व्हायलन्स बऱ्याचदाच घडतं, आणि हे असं नाही की मराठीत पहिल्यांदाच घडलं. याच्या आधी मराठीमध्ये याआधी सुद्धा घडलं होतं. त्यावेळेस एक त्या कंटेस्टंटला बाहेर काढलं होतं, पराग कानेरे, तुम्हाला माहितीच असेल. बरोबर. तर विषय असा असतो की ज्यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये व्हायलन्स घडतं त्यावेळेस तो ना सीन दाखवला जात नाही, ज्यावेळेस त्या सदस्याला बाहेर काढायचं असतं. आणि ज्यावेळेस तो सीन दाखवला जातो त्यावेळेस ते पर्टिक्युलर सदस्याला बाहेर काढत नाही. जसं अभिषेक आणि संग्राम यांची गोष्ट तुम्हाला माहिती आहे हिंदीची. त्याचबरोबर अरमान मलिक आणि यांची तुम्हाला गोष्ट माहिती असेल. हे दाखवलं गेलं आपल्याला, त्यांनी मारलेलं दाखवलं गेलं आहे. आर्याने जे केलं ते दाखवलं गेलं नाही. ज्यावेळेस दाखवलं जात नाही त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं असतं की हा जो गुन्हा आहे हा खूप मोठा आहे,
आणि त्यांनी आधीच ठरवलं असतं की यांना बाहेर काढायचे, त्याच्यामुळे त्याच्यावरती काहीही होऊ शकत नाही. आणि ज्यावेळेस एखाद्या व्हायलन्स घेऊन एखाद्याला बाहेर काढलं जातं त्यावेळेस त्याचे रिटर्न यायचे चान्सेस हे 80% नाही असतात. 20% खूप जास्त काहीतरी झालं तरच त्यांना परत घेतलं जातं. त्याच्यामुळे RS चान्सेस देण्याचे मी वाटतंय तुम्हाला नाही, ऑलमोस्ट नाहीये. पण दादा एक गोष्ट आहे, जेव्हा निकीला मारलं लोकांना खूप आनंद झाला. व्हायलन्स चुकीचं आहे, आपण त्या गोष्टीचं समर्थन तर नाही करत, बट जेव्हा कमेंट वाचतो आपण तर लोक इतके खुश झाले की ते असं म्हणत होते की नाही आम्हाला पण तेच करायचं होतं. याच्या मागचं रिझन काय? निकीने इतक्या काय चुका केल्या? म्हणजे तुम्हाला वाटणाऱ्या चुका तुम्ही सांगा की या गोष्टींमुळे निकी खूप जास्त लोकांच्या डोक्यात गेली. सुरुवातीपासूनच जर आपण हा सीझन बघितला तर निकी ही मराठी बिग बॉसची कंटेस्टंट नाही आहे, ती हिंदीची फायनलिस्ट आहे. आणि तिने हिंदीच्या 14व्या सीझनमध्ये जो काय राडा घातला होता त्यांनी सलमान सरांना त्रास झाला होता. एवढं जास्त तिने केलं होतं. सलमान सर स्वतः घरात जाऊन साफसफाई केली होती, इथंपर्यंत गोष्टी गेल्या होत्या. अशी निकी तांबोळी आहे, ती स्वतःच्या नखांसाठी भांडी पण घासत नाही, असे वेगवेगळे कारणं देते. इव्हन तिने त्यावेळेस हे सांगितलं होतं की मी बरमुडा माझ्या बॉयफ्रेंडची मला हवी आहे आणि त्यासाठी ती माझ्यासाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे, मला एनर्जी मिळते त्यातून, असं ती काही पण बोलते. या सीझनमध्ये बिग बॉसच्या मराठीच्या लोकांसमोर निकी तांबोळी जी आली, लोकांनी हिला बघितलं नाही. आपले मराठी लोक आपला मराठी बिग बॉस बघतात, हिंदी जास्त लोक आहेत, खूप कमी लोक असे आहेत जे हिंदी आणि मराठी दोन्ही सीझन बघतात. त्याच्यामुळे निकी तांबोळी हे जे रसायन आहे हे लोकांच्या डोक्यात उतरलंच नाही. त्याच्यामुळे विषय असा झाला की बाबा हे काय आहे, म्हणजे वर्षाताईंना घालून पाडून बोलती, त्यांच्या कुठल्याही गोष्टीपर्यंत जाती. बरं बाकी गोष्टी असतील तरी घरात ती ज्या लेवलला जाती भांडणामध्ये, त्या लेवलला फक्त जान्हवी जाऊ शकते, इतक्या खालच्या लेवलला ती जाती आणि लोकांना ते ॲक्सेप्ट नाही करत. आपल्याकडे हिंदीचा क्राऊड जो आहे तो तरुण क्राऊड आहे, पण मराठीचा जो क्राऊड आहे तो लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत घरामध्ये लावून बसतात की आम्हाला बघायचं आहे. आणि ते प्रत्येक कंटेस्टंटला ना आपल्या फॅमिलीसारखं बघतात. हो, निकी तांबोळी आपल्या फॅमिलीतली वाटणारच नाही, कारण तिने तशा प्रकारच्या गोष्टी केल्यात. बरं, निकी तांबोळी टास्क खेळत असताना आर्याला तिने सुरुवातीच्या टास्कमध्ये तिने धक्का मारल्यानंतर नख अशा प्रकारे मारलं, ते नख तिला लागलं, तिला रक्त आलं होतं. बरं, आत्ता रिसेंट टास्कमध्ये ती प्रत्येक वेळेस त्या टास्क चालू व्हायच्या आधीच म्हणजे काही प्रॉपर्टी दिली तर मी त्या टीमची ही प्रॉपर्टी चोरते, ती चोरते. सो एक म्हणतो ना अनफेअररित्या खेळलं जातं. तर या एवढ्या सगळ्या विषयांमुळे ना निकी तांबोळी महाराष्ट्रामध्ये झाली निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह झाल्यामुळे तिचं काय होतंय, ती आणि तो अरबाज, ती दोघं सोबत गेम खेळतात. अरबाज धक्के देतोय, निकी तांबोळी धक्के देतीये, त्यांच्याकडून व्हायलन्स होतोय. मग या गोष्टी घरात कशा चालतं? जर अरबाज एक खुर्ची घेऊन अशी आपटत असेल तर जसं व्हायलन्स घरामध्ये अलाउड नाहीये तसं घरातल्या वस्तू तोडणं पण अलाउड नाहीये. हां, तर मग त्याच्यावरती त्याची फक्त कॅप्टन्सीच काढली जाते, फक्त 1 वीकची. तर मग इथे आर्याला बिग बॉसच्या घरातून बाहेर कसं काढलं जाऊ शकतं हे लोक तिकडे विचारतायत. आणि बाकी मग निकी आणि या लोकांनी एवढा त्रास दिलाय तर मग ती एक थप्पड जरुरी था असं म्हणून, जसं सलमान सर त्यावेळेस अभिषेकला म्हणाले होते की त्या थप्पडवरती आम्ही टाळ्या शिट्ट्या वाजवल्या, तसंच ते इकडे आहे आणि त्याच्यामुळे आर्याला तो सपोर्ट मिळतो. दादा तुम्ही आता सांगितलं सगळं निकी तांबोलीबद्दल आपण बोललो. निकी तांबोली मराठी आहे की साऊथ इंडियन आहे? भरपूर लोकांच्या मनातला प्रश्न आहे. नाही, ती मराठीच आहे आणि ती व्यवस्थित आपली मराठी बोलते. पण आता हिंदी सीझनला पहिल्यांदा तिला अप्रोच केल्यामुळं तिने तिचं म्हणजे ती मुलगी कशी आहे तुम्हाला सांगतो. बिग बॉस हा जो आहे हा वोट्सपेक्षा जास्त कॉन्टेंटवरती चालतो. बरोबर. आणि बिग बॉसचे मेकर काय करतात, जो जास्त कॉन्टेंट देईल. कॉन्टेंट काय असतो, मला जरुरी नाहीये आता तुम्ही आणि मी आपण दोघं बिग बॉस मध्ये बसलोय, मी काही कारण काढून मी तुमच्यासोबत भांडण केलं तर बिग बॉसला मला ठेवणार. तुम्ही किती चांगले असला, तुम्हाला किती वोट आले ते मला ठेवणार शोमध्ये, तुम्हाला नाही ठेवणार. तर हा जो विषय ना कॉन्टेंट प्लस वोट्स किंवा फक्त कॉन्टेंट, तर त्याच्यामुळे तिला तो शो कळला आणि तिने ना ते हिंदीमध्ये ते तसं गाजवलंय. पण लोकांना असं वाटतं ही आपल्यातली नाहीच आहे. असं आहे, तर ती आपल्यातलीच आहे, फक्त तिच्या ज्या काही हरकती त्याच्यामुळे तिला ते वेगळ्या प्रकारे पाहिलं जातं, वेगळ्या प्रकारे ट्रीट केलं जातं. अजून एक गोष्ट आता की जी भरपूर व्हायरल होते, लोक तर असं म्हणतात की अरबाजच्या गर्लफ्रेंडला आता बोलवलं पाहिजे बिग बॉसमध्ये, मग कळेल, मग बघा कसा अजून ड्रामा होतो. तर निकी आणि अरबाज पहिल्यापासून ओळखतात एकमेकांना. ॲक्च्युली असं असतं की बिग बॉस ज्यावेळेस येतं आणि कंटेस्टंटची ज्यावेळेस नावं जाहीर होतात त्याच्या आधीच या आज जाणाऱ्या लोकांना कळतं थोडे दिवस आधी की आपल्याला एवढे लोक जाणार आहे. सो मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की निकी तांबोळे आणि अरबाज या दोघांनी प्लॅन करून घरात केले की आपल्याला अशी गेम खेळायची आहे. अरबाजची गर्लफ्रेंड आहे बाहेर, तिचं काय नाव लीना वगैरे काहीतरी नाव असेल. तर मला इतकी असंख्य इंस्टाग्रामवरती त्या दोघांचे रील येत आहेत की हे असं आहे. बरं, एवढंच नाही, मी त्या मुलीच्या सोशल मीडियावरती जाऊन बघितलं इंस्टाग्रामवरती. तिने असं सांगितलं की मेरे बॉयफ्रेंड के पीछे बाकी लडकिया और बाकीओ के बॉयफ्रेंड मेरे पीछे, म्हणजे असं ती टाकायला लागली. आणि तिला सुद्धा घरामध्ये जाण्याची इच्छा आहे, पण आता बिग बॉस कदाचित त्या गोष्टी नाही होऊन देणार, कारण मराठीला एक वेगळं स्वरूप येईल त्याच्याबरोबर. मराठीतल्या लोकांना हे नाही पाहिजे, त्याच्यामुळे त्याची गर्लफ्रेंड आहे बाहेर. पण
लोकांनी त्याच्या आणि निकी तांबोळीचं जे रिश्ता आहे किंवा जे काही त्यांचं रिलेशन आहे त्याला ते सिरियसली नाही घ्यायला पाहिजे की बाबा ह्याला कसं काय प्रेम होऊ शकतं. सगळी गेम आहे आणि गेम प्रकारेच तिकडे चालू ते गेम साठी चालू आहे. जसं एखाद्या मूवी मध्ये ऍक्टिंग असते अशी ते ऍक्टिंग करताय तिथं. बाकी ऍक्च्युअल बघायला गेलं तर आउट म्हणजे बिग बॉसच्या बाहेर आल्यानंतर काहीतरी वेगळं असतं. सूरज चव्हाण सगळ्यात मोठं नाव सध्याच मुलगा गावातला एकदम साधा बोळा पोरगा. बरोबर. पण आज जर बघायला गेलं तर अख्खा महाराष्ट्र त्याच्यासाठी बिग बॉस बघतोय आपल्याला. बरोबर. कारण एकदम साधे बोळेपणा आहे त्याच्यामध्ये. बरोबर. एकदम साधे बोळे. पण काही एक ऑडियन्स मी अशी बघितली जी म्हणते की सूरज चव्हाण का जिंकला पाहिजे, त्याने काय केलंय, तो काय करतो. तर तुमचं मत काय या गोष्टीवर? त्या लोकांसाठी तुमचा रिप्लाय हवा आहे मला. सूरज चव्हाण हे जेव्हा नाव घरात आलं, मी त्याचे असंख्य रील बघितले होते किंवा रिकमांडमध्ये यायचे, तर कळत नव्हतं काय माणूस आहे हा, म्हणजे असं काय करतो हा. घरात आल्यानंतर कळलं की अरे हा प्युअर सोल आहे. म्हणजे हा जो आहे हा एकदमच साधा मुलगा आहे. म्हणजे ह्याला बाथरूमचा दरवाजा पण उघडता येत नाही, एवढा साधा आहे. त्याने एवढ्या गरिबीत त्याचे दिवस काढलेले आहेत. आता बिग बॉसच्या घरामध्ये ज्यावेळेस एखाद्या एवढ्या गरिबीतून मुलगा येतो जो बाहेरचे देवाचे नैवेद्य खाऊन जगला आहे, ज्याचे आई वडील अशा प्रकारे सोडून गेले, त्याच्या दोन्ही आई वडील म्हणजे वडिलांना कॅन्सर झाला, त्यांना उलट्या व्हायला लागल्या, ते वारले. ते बघून आईला वेळ लागायचा, आई रात्री बाहेर जायची, हा आईची वाट बघायचा, रात्री 2 वाजता आई येऊन ते वाजवायची. पोरगा रडतो, पोरगा म्हणतो की मला ते आईचं प्रेम भेटलंच नाही आणि तू मला का सोडून गेली, मग कशाला तुम्हाला जन्म दिला जर तुला एवढं लवकर जायचं होतं. तर त्या गोष्टी आपल्याला फील होतात. आपल्याला आई वडील आहे, मला बोलताना पण आता आत हे होतंय. तर ती जी परिस्थिती ना, ती भीषण परिस्थिती त्यांनी जगली आहे. आणि त्या काळामध्ये पोराला लिहिता वाचता येत नाही, त्याच्यामध्ये तो टिकटॉकचा एवढा मोठा स्टार झाला. भले त्यांनी काही पण करू द्यात, तिथे त्याची परिस्थिती नव्हती, त्यांनी ते केलं. तर बाकीच्या लोकांनी त्याचा फायदा उचलून त्याला प्रत्येक उद्घाटनाला नेऊन त्याचा फायदा करून ते मोठे झालेत. आता या सगळ्या गोष्टी ना एक सिंपती आहे. ही सिंपती काय त्याने स्वतः क्रिएट नाही केली, ही ॲक्च्युअलमध्ये त्याच्या लाईफमध्ये घडलेली आहे. ती कुठली इंडियन आयडलची ऑडिशन नाही आहे की बाबा बॅकग्राऊंड स्टोरी एखादी प्ले करा जे आहे ते. तर तो पोरगा ॲक्च्युअलमध्ये ते जगला आहे, जे आपण विचार पण नाही करू शकत. त्याच्यामुळे मग जो एक क्राऊड आहे, जो एक महाराष्ट्रामध्ये बिग बॉस जो पसरलाय, तो सूरज चव्हाणमुळे पसरलाय. माझे असंख्य मित्र मला म्हणायचे तू काय रिव्ह्यू करतो, ते शो कोणी बघतो का. आता ते म्हणतात वोट कसं करायचं, कुठे शो बघायचा, सूरजचं कुठे बघायला भेटेल अजून, असं सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे सूरजचा तो एक सपोर्ट करणारा क्राऊड आहे. तर दुसरा जो क्राऊड आहे, तर असं आपण म्हणतो ना की कोणी कितीही मोठं झालं तर त्याला विरोधक असतात. जसं शाहरुख खान, महेंद्र सिंग धोनी यांना विरोधक आहेत, ते कितीही मोठे झाले त्यांना विरोधक आहे. तसं हा जो आहे ना, या मुलाचा विरोधक असे आहेत की बाबा हा गेमच खेळत नाहीये, तर मग आपण याला कसं काय सपोर्ट करायचं, याला ट्रॉफी का मिळायला पाहिजे. मग मी तुम्हाला मागच्या सीझनला घेऊन जाईल जिथे शिव ठाकरे खूप चांगला खेळत होता, पण MC स्टॅनचा फक्त वोटमुळे त्याला ट्रॉफी मिळाली. एक्झॅक्टली. मग ते चाललं का तुम्हाला? मग जर MC स्टॅन काही न करता तिकडे ट्रॉफी घेऊन जात मोठे झाले, येस, त्याचं ऑलरेडी त्याच्याकडे तेवढी संपत्ती होती, सगळं होतं, जे काय आहे त्याचं त्यांनी ते कमवलं. पण इकडे सूरज चव्हाण मग एवढा साधा आहे, जर मग एक ट्रॉफी मातीत आली तर काय फरक पडतोय, बाकी तर जिंकलेलं आहे. जसं आता म्हणतात की अभिजित सावंत जिंकलं पाहिजे, नक्कीच अभिजित सावंत चांगला खेळतोय, काय प्रॉब्लेम नाही जिंकायला. इंडियन आयडलचं टायटल त्यांनी जिंकलेलं आहे, त्यांनी ते क्षण एकदा अनुभवलेले आहेत. तर मग या मुलाने अनुभवले तर मग काय चुकीचं आहे. बरोबर आहे. असं दादा मला अजून एक विचारायचं याच्यात की आपण जे बघितलंय की सूरज चव्हाणची आधीची लाईफ खूप खडतर होती आणि त्याने पैसे पण कमवले होते, पण काही आजूबाजूचे काही त्याचे विरोध म्हणजे काही लोक होते की ज्यांनी त्याला मारलं वगैरे, पैसे, या काही गोष्टी ऐकलेल्या आपण. तर तुम्हाला काय वाटतं की बिग बॉस जिंकल्यानंतर किंवा बिग बॉसमधून बाहेर गेल्यानंतर सूरज चव्हाण अर्निंगच्या बाबतीत त्याला चान्सेस येतील का, लोक त्याला मदत करतील का, आणि म्हणजे कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज त्याच्यासाठी असू शकतात? येस, सूरज चव्हाणचं ना आत्तापर्यंत लाईफ खूप स्ट्रगलिंग होतं आणि याच्यात बिग बॉसचे जे कास्टिंग डिरेक्टर्स आहेत ना, त्यांना तर मी हॅट्स ऑफच करतो की ते तिथंपर्यंत पोहोचले ज्यांनी त्याचा अशा प्रकारे विचार केला की ह्याला आपण घेऊ शकतो. आता विषय त्याचा असा आहे की त्याचं जे अकाउंट आहे बँकेचं, ते पण त्याचे ते काही मित्र हे करतायत. तर त्याचे आता जे बिग बॉसचं जे पेमेंट आहे, ते मी आता इथं फर्स्ट टाइम सांगतो की ते पेमेंट पण त्याच्या बहिणींच्या अकाउंटवरती जाते. ते एवढं रिस्क आहे त्याला. तर आता हे बिग बॉस जे बॅकग्राऊंड टीम आहे, त्याच्यामध्ये बरेचसेच असे लोक आहे जे त्याची सगळ्या गोष्टी घेण्याची जबाबदारी घेत आहेत ते, आणि ते त्याला ना एक मॅनेजर पण प्रोव्हाइड करतील बाहेर आल्यानंतर, जे सगळे त्याचे इव्हेंट्स पण मॅनेज करून देतील आणि त्याच्यासाठी एक वेगळा वे तिकडे होईल. जसं आता मागे सांगितलं कोणीतरी ते सॉन्ग त्याच्यावरती काढणार आहे. सो जे पण प्रोजेक्ट्स येतील आता ते त्याला प्रोफेशनल वेनीच त्याच्यापर्यंत पोहोचतील. असं कुणीही जाऊन त्याचा दरवाजा वाजवून हे सूरज इकडे आहे. तुम्हाला सांगतो त्याचा मोबाईलचा एवढा प्रॉब्लेम आहे, त्याचा मोबाईल पोराला लिहिता वाचता येत नाही.
पोरगा मोबाईलमध्ये जे नंबर सेव्ह करतो, ज्याच्यावरती तो प्रेम करतो त्याला तो बदामाचं हे टाकतो, ज्याला खूप प्रेम करतो त्याला खूप जास्त बदाम टाकतो, 4 5 असं. आणि ज्यांचा फोन उचलायचा नाही त्याला तो गोलीगत धोकावाला तो बंदुकीचा सिम्बॉल टाकतो, त्याचा फोन नाही उचलायचा आहे. हे आपण लाईफ इमॅजिनच नाही करू शकत की कशी लाईफ असू शकते. आणि हे पोरं त्याचा फोन घेऊन त्याचा पासवर्ड घेऊन त्याला फसवतात, त्याच्या बँकेला पैसे ट्रान्सफर केलेत. हे खूप साऱ्या घटना झाल्यात. पण तो आपले पोर आहेत रे, माझा मित्र आहे, मी त्याला देतो फोन, तर घेऊन जा असं करतो. तर तो विश्वास टाकणारा पोरगा. बरोबर. म्हणजे अशा गोष्टी आहे की डोळ्यातून पाणी यायला लागतं की यार अशी पण लाईफ कोणी असं कसं. पण मुलाने स्वतःच्या फक्त एक गोष्ट असते की स्वभाव चांगला होता म्हणून आज तिथपर्यंत पोहोचला की ते जाऊन पण टिकला. एवढ्या सगळ्याला आपल्याला एकच कळेल की या समाजामध्ये जर स्वभाव चांगला असेल तर तुमचा गैरफायदा घेतला जातो. पण कुठे ना कुठे वेळ येते दादा की जिथे तुम्हाला भगवंत आहे. म्हणजे आज बिग बॉस अशी गोष्ट आहे की जिथे कुणीच टिकत नाही. बरोबर. प्रत्येकाला तिथं अपमान सहन करावा लागतो, प्रत्येकाकडून अपमान होतो. याचा अपमान करायची हिंमत आज कोणातो नाही. याचा अपमान केला तर आपण बाहेर जाऊ, बऱ्या लोकांना कळलेलं आहे. इव्हन जो कंटेस्टंट इव्हिक्ट होऊन बाहेर येतोय तो सुरतचं गुणगान गातो असं आहे. कारण एक असतो ना की एखाद्या कंटेस्टंट शोमुळे मोठा होतो. सूरज चव्हाण मोठा झाला शो मध्ये, नो डाऊट शोची तेवढी व्हॅल्यू आहे, पण शो पण सूरज चव्हाणमुळे मोठा झाला, हे पण तिथेच इम्पॉर्टंट. मराठी बिग बॉस तरी मोठा मराठी बिग बॉस आजपर्यंत आपण हे करत बरोबर, पण मराठी बिग बॉस ऍक्च्युअली मोठा झाला. बरोबर. तर वैभव दादाबद्दल बोलायला गेलं तर जेव्हा आपण बिग बॉस मध्ये होतो तर बिग बॉस मध्ये वैभव दादांना बघितलं तर ते त्यांच्या वे मध्ये गेम खेळत होते. राईट. तो चुकीचा का बरोबर ते जनता ठरवते. बरोबर. पण जेव्हा आपण बघायचो त्यांना आरबाज सोबत किंवा निकी सोबत, ज्यांची इमेज ऑलरेडी निगेटिव्ह होती, आणि वैभव दादा कसं आपल्याला एक रांगडागडी, आपल्या महाराष्ट्रातला मराठी मातीतला पोरगा असं वाटायचं. बरोबर. पण वैभव दादा जेव्हा जात होता यांच्यासोबत, यांच्या टीमला जॉईन करत होता, तेव्हा प्रत्येकाच्या मनात संताप यायचा. अरे तू का त्यांच्यासोबत जातोय, का हे करतोय, खूप संताप व्हायचा. पण जेव्हा बाहेर आल्यानंतर वैभव दादाचे पॉडकास्ट ऐकले तर खूप चांगलं वाटतं आता की अरे यार वैभव इतका पण चांगला आहे, म्हणजे खूप डिफरन्स वाटला. तर वैभव दादा मध्ये खरा होता की बाहेर आल्यावर त्याला कळलं. तुम्ही सांगा. बिग बॉस सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट सांगतो की बिग बॉस ही एक स्टोरी लाईन कॅरी फॉरवर्ड करते. कशी करते? जसं की आपण दोघं आत्ता चांगलं बोलतोय, आपलं अचानक भांडण झालं, नंतर आपण परत ते सॉर्ट आउट केलं, आपण चांगलं बोललो, पण नंतर अजून एखादा पॉईंट भेटला ज्यात आपल्या दोघांचं भांडण झालं. बिग बॉस 24 तासामधलं 1 तासामध्ये आपली 2 भांडणं दाखवतील. आपण चांगलं बोललो ते दाखवणार नाही. सो यावेळेसचं बिग बॉस 24 तास लाईव्ह चालू नाहीये, त्याच्यामुळे वैभव काय हे घरातलं कळलंच नाही. दुसरी गोष्ट, वैभवला ज्यावेळेस 8 टाकलं त्यावेळेस त्याचा अरबाज सोबत सुरुवातीलाच डान्स झाला होता. अरबाजचं कमालीची त्याच्याकडं टॅलेंट आहे पुढच्याला मॅनिप्युलेट करण्याचं, आणि त्यांनी वैभवला मॅनिप्युलेट केलं, निकीला मॅनिप्युलेट केलं, आणि त्या दोघांना घेऊन तो गेम खेळलाय. वैभवचं असं म्हणणं आहे की मी त्याच्या ऑपोजिटमध्ये जायला तयार होतो, पण तो माझ्या ऑपोजिटमध्ये एक शब्द पण बोलत नव्हता. त्याच्यावर आवाज कसा चढवायचा जर पुढचा एवढा प्रेमात येऊन बोलतोय तर. दुसरी गोष्ट, वैभवला त्या घरामध्ये याच्यासाठी टाकलं की त्याला पण बॉडी, अरबाजला पण बॉडी. जसं विशाल वर्सेस जय झालं तसं या सीझनला काहीतरी व्हायला पाहिजे. पण ऍक्च्युअलमध्ये दोघं एक सोबतच खेळले, आणि प्रत्येक टास्कच्या आधी अरबाजची एक लाईन असते की मी तुझं नाही काढणार, तू पण माझ्या नको कडू, आणि आपण दोघं अशाच प्रकारे खेळू. आणि मग तुझं त्या दोघांचं जे असतं तर तसंच त्यांनी काल संग्रामदादांना केलं. संग्रामदादा बाहेरून बघून गेले, माहिती हा काय करतोय. संग्रामदादांना पण तेच म्हणते, तुम्ही पण माझ्या काहीच करू नका, मी पण तुमच्या नाही ह्याच्यामध्ये अंड ठेवणार, आपण दोघं अशाच तिकडे पुढे जाऊ, आणि इथे फक्त आपल्याला ऍक्ट करायची. संग्रामदादांनी लिटरली ऍक्टिंग केली खेळण्याची काल, आणि ह्याच्यामुळे जे आहे अरबाज तिकडे तो राऊंड मारून नेला त्याने. आणि मग आता संग्रामदादांना बाहेर नावं ठेवली जात आहेत. ह्याच्यामध्ये प्लस पॉईंट अरबाजचं आहे, त्याला मॅनिप्युलेट करता येतं, पुढे कोणी पण असू दे त्याला शांत करता येतात. आणि वैभवचं जे नेचर आहे, मला माहिती आहे की कुठून तो आलाय, कशा प्रकारे आलाय, तो ह्याच्याचमुळे चांगला वाटतोय. कारण आपल्याला आता खरा वैभव तिकडे इंटरव्ह्यूमध्ये पाहायला मिळतोय, जो 24 तासामध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता, जो दाखवलाच गेला नाही. त्याच्यामुळे तो तर मग ते जे आहे ते आता वैभवचं बाहेर येते. पोरगा खूप साऱ्या लोकांची मदत करतो, फ्री जिम ट्रेनिंग देतो, त्यांच्या चॅरिटीसाठी खूप साऱ्या ब्रँचेस आहे. मला सगळ्या या गोष्टी आहेत. इव्हन जान्हवीचा माईक त्यांनी स्वतःने सांगितलं होतं की माईक पकडतो, हे मला आधी स्टोरी माहिती होती की तो माईक पकडायला होता, तिथून तो गेलाय. जान्हवीने पण त्याला ॲक्सेप्ट केलं ॲज जान्हवी मॅडम तून जान्हवी असं त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं त्याला. तर पोरगा खालून मोठा झालाय. जसं सूरज आहे तसंच हा पण आहे. याला हेट मिळालंय, पण आता मी एवढं साधा होता म्हणून अरबाजने त्याला कन्व्हिन्स करून हे करून टाकलं. बट ठीक आहे, आता प्रेम मिळालंच, माणूस तो चांगला असतो कधी ना कधी. अरबाज कसा आहे, अरबाजनी एक सीझन एक वीक असा झालाय की निकी आणि अभिजित ऑपोजिट असताना अख्ख्या घराला मॅनिप्युलेट केलं होतं. हो, त्याच्यामुळे त्याच्याकडे ती पॉवर आहे. काही लोक स्ट्रेंथ पण आहे, आणि ठीक आहे आता म्हणजे त्याला निगेटिव्ह झोन मध्ये घ्या, पॉझिटिव्ह मध्ये घ्या, तो ती गेम खेळायला तिथे आलाय.
दादा वर्षाताईंबद्दल बोलायचं जरा, एक रिस्पेक्टेड ऍक्ट्रेस आहे आपल्या महाराष्ट्रातली, आपण त्यांना रिस्पेक्टच देतो नेहमी. कधी कधी त्याच्या बोलतात तर एकदम चिडून जातात किंवा असं वेगळं वाटतं थोडंसं, तर तुमचं मत काय आहे वर्षाताईंबद्दल? वर्षाताई ज्यावेळेस आल्या तर एक रिस्पेक्टेड ऍक्ट्रेस म्हणून त्या घरामध्ये आल्या, अजूनही त्यांच्या बाबतीत तितकाच रिस्पेक्ट आहे. पण ज्यावेळेस शो चालू झाला, ज्यावेळेस सगळे लोक तिथे बसले होते लिव्हिंग एरियामध्ये, वाट बघत होते, बिग बॉसने अनाऊन्स केलं होतं सगळेजण या, वर्षाताई मेकअप करत होत्या. निकी तांबोळी गेली, पॉईंट पकडला निकी तांबोळीने की बाबा ह्यांना बोलवायचे, वर्षाताई मेकअप करते, थांब की माझं थोडंसं राहिलंय, अगं थांब एवढं तर करते, अगं मी आलेच की, तुझं झालं ना आवरून, मग मला यायचंय, मी आता येणार की, असं ते करत होते. त्यावेळेस मी वर्षाताईंच्या ऑपोजिटमध्ये बोललो की वर्षाताई जर एवढ्या सिनियर आहेत त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा जाऊन बसायला पाहिजे. त्यावेळेस मला प्रचंड निगेटिव्ह कमेंट आला पहिल्याच रिव्ह्यूमध्ये. निकी तांबोळीची बाजू कशी काय घेतली, कारण तिने खूप खालच्या लेवलला जाऊन नंतर त्याच्यावरती भांडण केलं. त्याच्यावर नसेल बोललेलं, कारण तो तुम्ही बघितलेला नसेल. तर त्यावेळेस मी हे म्हणालो होतो की निकीचा पॉईंट बरोबर होता, शब्द चुकलेत पण वर्षाताई चुकलेले आहेत. तर सेम रितेश दादानी पण येऊन तेच बोललं होतं, तशाच प्रकारच्या गोष्टी झाल्या होत्या. त्याच्यानंतर वर्षाताईंची गेम आपण बघितली तर वर्षाताईंची गेम बी टीमच्या सोबत आहे पण बी टीमच्या सोबत नाही. म्हणजे बी टीम सोबत ते राहतात पण ज्यावेळेस नॉमिनेट करायची गोष्ट येते त्यावेळेस सूरजला नॉमिनेट करतात, जो त्यांना आई म्हणतो, तो धनंजय पवारला करतील, मग ते बी टीमच्या लोकांनाच तिकडे हे करतात. कधी ते अरबाज निकीला समोर घेत नाही. ज्यावेळेस त्यांचे कॅप्टन ते झाले, बी टीमने स्वतःहून तिकडे जे आहे स्वतः माघार घेतली, त्यांना कॅप्टन केलं. आणि आज कालच्या एपिसोडमध्ये वर्षाताई जे आहेत ते दुसऱ्या टीममध्ये गेले, अरबाज सोबत बसलेत, निकी सोबत बसलेत आणि म्हणतात की अशा अशा जी टीम ती मला सपोर्ट करत नाही. ते पण म्हणतात तुमचा फक्त बहुमतासाठी वापर केला. आता ते एवढ्या मोठ्यात त्यांना कळायला पाहिजे की आपल्यासाठी यांनी आपल्याला एकदा कॅप्टन बनवलं. मग जसं तुम्ही कॅप्टन बनले तसं धनंजय पवारला पण तिकडे कॅप्टन बनायचंय, जसं पॅडी दादांना पण बनायचं. बरोबर. मग आता तुमची वेळ आहे त्यांनी तुम्हाला जे दिलं ते रिटर्न करण्याची. एक्झॅक्टली. तर मग माझं म्हणणं एवढंच आहे की मग ते थोडंसं असं सेल्फिश नेचर वाटतं की इकडून तिकडे चेंज होणं. पॅडी दादा पण बोलले आय थिंक ताई हुशार गेम खेळ असं काहीतरी, ते आता गेलेत तिकडे म्हणून. बरोबर. हा, तर ते त्यांना पण आज जाणवतंय ते. फक्त आता 24 तासामध्ये ताईंचा स्वभाव काय आपल्याला कळत नाही, कारण मॅक्झिमम गोष्टीमध्ये जसं सूरज नाही दिसत आहे तसं ताई पण दिसत नाही. दा तुम्हाला काय वाटतं की कोण असा व्यक्ती घरातला जो खूप व्यवस्थितशीरपणे कुणालाही अपमान न करता, पहिली गोष्ट निकी तांबोली गेम खेळते आज पण अपमान खूप करते लोकांचा, बरोबर, अपमान न करता टास्क व्यवस्थित खेळून आणि लोकांच्या मन जिंकून, सध्या जर तुम्ही बघितलं तर कोण तुम्हाला वाटतो की चांगला गेम खेळतोय? विनर मी बोलत नाही. आता सूरज हा कोणाचा अपमान करत नाही, ह्याला आपण साईडला ठेवूया, आणि हा कधीच अपमान करणार नाही हे पण आहे. पण आता सूरज हा वेगळा आहे. पण जर गेमच्या बाबतीत तुम्ही बोला की गेम खेळून कोणाचा अपमान करत नाही, तर मग मला ते अभिजित सावंत हे नाव दिसतंय, जो प्रत्येक पॉईंट ज्यावेळेस ठेवतो त्यावेळेस तो पुढच्याचा रिस्पेक्ट ठेवून त्याला ते पॉईंट खूप चांगल्या शब्दामध्ये पटवून देतो. म्हणजे आपण असं म्हणतो ना की आपण ज्यावेळेस चिडतो आणि पुढच्याला काहीतरी अपशब्द बोलतो त्यावेळेस ना आपल्याकडे डिफेंड करायला कुठले शब्दच नसतात, तर तो खूप चांगल्या वेमध्ये स्वतःलाही डिफेंड करतो, स्वतःच्या टीमलाही डिफेंड करतो, आणि त्याचे पॉईंट असे असतात की ते जबरदस्त असतात. बाकी दुसरे त्याच्यानंतर नाव घेईल मी पॅडी दादांचं. पॅडी दादा अपमान तर करत नाही, पण पॅडी दादा असं बोलतात ना की म्हणजे खोचक बोलतात ते. आणि जसं त्या वर्षाताईंनी कोथिंबीर चांगली टाकून दिली, म्हणजे तुम्ही बशा खराब असतील तर फेकून देणार का, तर त्यांना ते खूप लागलं. तर तशा प्रकारे ते पॅडी दादा आहे. तर मला पॅडी दादांचाही स्वभाव आवडतो, अभिजितचा स्वभाव आवडतो की ते खूप चांगल्या प्रकारे पुढे चांगल्या प्रकारे लोकांना कन्व्हिन्स या गोष्टी करू शकतात. आता मला एक गोष्ट सांगा की जेव्हा आपण बिग बॉसमध्ये काही घटना होणार असते, सगळ्यात पहिले मला ऍक्ट रायडरवर का समजते, कशी समजते, तुमचे सोर्सेस काय? ॲक्च्युली कसं आहे, बिग बॉस हिंदी असेल किंवा मराठी असेल, बिग बॉसमध्ये ना आता समजा रितेश दादा समोर होस्टिंग करतात, समोर एवढे लोक पुढे बसलेले असतात, हे आपल्यामधले लोक, हे त्यांचे क्रू मेंबर समोर बसत नाही, हे आपल्यामधलंच कोणीतरी तिथे जातं. जसं त्या शोमध्ये शुक्रवारी शूट होतं, कधी शनिवारी होतं, तर इव्हिक्शन जर होतं तर समोरचा जो क्राऊड आहे ना तो बाहेर न्यूज सांगतो. आणि आमचे सोर्सेस असे आहेत की बाबा आमच्याकडे बरेचसे माझे मित्र आहेत तिथे, सेटवर पण मित्र आहेत, त्यांच्याकडून कळतं की बाबा हा बाहेर गेलाय, तो बाहेर गेलाय, किंवा हा कॅप्टन झालाय, हा नॉमिनेट झाला, या सगळ्या गोष्टी आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे मग असं होतं की अरे ॲक्ट रायडरला सगळंच माहिती असतं. आणि त्याच्यामुळे आता तुमचं पण नाव थोडंसं मोठं झालं तर तुम्हाला पण कोणीतरी फोन करणार, आज असं असं झालंय बरं का शोमध्ये, हे झालंय. फक्त असं आहे की आपण चॅनलची डिग्निटीज आपल्यासाठी या सीझनमध्ये, म्हणजे आता जो सीझन आहे त्याच्यामध्ये मी न्यूज वगैरे नाही सांगितलं, तर म्हटलं की रिव्ह्यू करून लोकांना एंटरटेन करू असं. बरोबर. रितेश देशमुख यांनी यावेळेचा शो होस्ट केला, मागच्या वेळेचा शो होस्ट केला होता, म्हणजे आतापर्यंत महेश मांजरेकर सर. तर तुम्हाला काय वाटतं दोघांमधला फरक काय आहे? मेजर फरक आहे. म्हणजे असा आहे की रितेश दादा एक त्यांच्या लेवलनी त्यांच्या बाजूने होस्ट करणारे एक अभिनेते वेगळ्या प्रकारचे आहेत. तर आपले हे जे डिरेक्टर आहेत महेश सर, तर महेश सर एक वेगळे. आता बघा ॲक्टर आणि डिरेक्टरचा फरक कसा असतो की डिरेक्टर जो आहे
तो त्याला जर त्या प्रकारची ऍक्टिंग झाली ना तो त्या प्रकारचा आवाज चढवू शकतो. मग आपण त्यांचे जर जुने व्हिडिओ बघितले तर संजय दत्त यांच्यावरती तो जो पिक्चर होता 50 तोला मला त्याचं नाव नाही आठवत, तर त्याच्यामध्ये आवाज चढवला महेश सरांनी त्याच्यावर. ते मोठ्या मोठ्या ऍक्टर्सला हँडल केले. तर त्यांच्यासाठी ही जी जनता आहे, बिग बॉसचे जे लोक आहेत, त्यांच्यावरती एखादी चूक झाल्यानंतर आवाज चढवणं ते नॅचरल वाटतं. म्हणजे लोकांचं असं म्हणणं आहे की महेश सरना ते जे झापतात ना ते वेगळंच आहे. आता रितेश दादा जे आहेत त्यांची बोलण्याची स्टाईल तशीच आहे जशी बाहेर आहे. जसं वर्षाताई बाहेर पण तसंच बोलतात, त्यांचा एक लहजा आहे, किती ही घृणा असं ती जी लाईन बोलतात ते पुस्तकातल्या रिडिंग सारखं वाटतं. तसंच रितेश दादांचं पण लोकांना तसंच वाटतं की बाबा हे डायलॉगबाजी करतात. ॲक्च्युअलमध्ये डायलॉगबाजी नाही, ते रिअल लाईफमध्ये पण तसेच आहे. आता त्यांची जी स्टाईल आहे ती समोरच्याला मान देऊ नये. त्यांची मुलं तुम्ही जर बघितली बाहेर तर हात जोडून असतात कॅमेऱ्यासमोर, एकदम कृतज्ञ. तर तसं ह्यांचं पण आहे की निकी तांबोळेला ए निकी नाही म्हणत, ओ निकी, तुमच्याकडून ही चूक झाली, तुम्ही प्रत्येकाला करतात ते. तर लोकांचं असं म्हणणं की ना ही एवढ्या डाऊनला जाते ना, हिला ए म्हणायला पाहिजे, पण असं त्यांच्या संस्कारामध्ये नाहीये असं आहे. पण तरी सुद्धा ज्या लेवलनी आज रितेश दादा होस्टिंग करतायत, ज्या लेवलने रितेश दादांनी या शोला एका वेगळ्या उंचीवरती नेलंय, कुठेही कमी भासून दिली नाही महेश सरांची, तर ती एक अफलातून आहे. फक्त आपण या दोघांचं कुठेही कंपॅरिझन करू शकत नाही. महेश सर त्यांच्या जागी बेस्ट होते, रितेश दादा त्यांच्या जागी अफलातून आहेत असंच आपण म्हणू. आणि ते दोघंही शोला एक चांगल्या प्रकारे पुढे नेत आहेत. फक्त जसं मी माझं बोलण्याची स्टाईल वेगळी तसं प्रत्येकाची एक वेगळी असते. ते प्रत्येकाचा बोलण्याचा किंवा हे करण्याचा हे काय म्हणतात त्याला ते वे म्हणजे एक्सप्रेस करण्याचा वेगळा आहे. बाकी जर असं म्हणत असेल काही लोक की महेश सर असते तर आर्याला जाऊन नसतं दिलं, रितेश दादा असते तर आर्या कसं काय गेली, रितेशला शिव्या घालणं किंवा काही सोशल मीडियाला चाललंय, तर विषय असा आहे की हे सगळं जे महेश सर असतील किंवा रितेश दादा असतील हे शोमध्ये काम करतात ॲज अ होस्ट. जसं आपण एखाद्या कंपनीत जॉबला जातो बरोबर, आणि आपला बॉस जे सांगतो ते आपल्याला ऐकायला लागतं, सेम तसंच हे लोक आपल्या बॉसचं ऐकतात आणि त्यांना जेवढं सांगितलं ना तेवढंच ते करतात. तुम्हाला आज निकीला हे पॉईंट दाखवतात टीव्हीवरती, हे झालं याच्यावरती झापायचे, तुमच्या शब्दात झापा, तसं ते झापतात. बरोबर आहे. साईड घ्यायची याच्यामध्ये अशा प्रकारे साईड, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, तसं आपण साईडही घेऊ शकतो, तसं ते साईड घेऊ शकतात. शेखर सुमन यायचे ना त्यावेळेस ते झापायचे आणि बाहेर ते आत एक बोलायचे संडेला आणि ट्विटरवरती ट्विट करताना अरे शिवला कसं काय सपोर्ट करतायत हे, आता तर शिवला जाऊन बोलले. मग ते त्यांनी तिथं रिप्लाय करून सांगितलं होतं की माझं असं ते सांगतात, ती चिठ्ठीच मला वाचायला लागते. बरोबर आहे. तर मला एक वाटतं की आता जर तुम्ही OTTचा सीझन पाहिला असेल बिग बॉसचा हिंदीवाला, त्याच्यामध्ये जर वोटिंगने जिंकला असता तर कटारिया जिंकला असता. राईट, हे तर मला फिक्स वाटत होतं, कारण एल्विसची सगळी ऑडियन्स त्याच्याकडे राहील. पण त्यांनी जिंकवलं सना मकबूलला आणि सणासोबत जो होता नेझी दबा, तो तिच्याजवळ फायनलला गेला. राईट, ऍक्च्युअल पाहायला गेलं तर ते दोन्ही पण नव्हते जाऊ शकत किंवा हे डिझर्विंग मी म्हणू शकत नाही त्यांना, कारण इतकं आपण म्हणू नाही शकत. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं की यावेळेस पण मग हे असं करू शकता की समजा सूरज आता आपल्याला वाटतंय की विनर असू शकतो कारण लोकांचं मन जिंकलंय त्याने, पण ते तिसरंच कुणाला तरी जिंकवून देतील कारण ते त्यांच्या हातात आहे. शेवटी फायनल वोटिंग वेगळी, पण तोपर्यंतचे वर पोहोचणं, कारण निखिल आता ते पोहोचवतातच आहे ना आता पाहायला गेलं. बरोबर. विषय असा झालाय की मुनव्वर फारुकी हाय फॅन बेस, MC स्टॅन हाय फॅन बेस, बरोबर, एल्विश यादव हाय फॅन बेस, हे सगळे विनर झाले. मग ॲक्टर किंवा अशी जी लोक आहेत ना ती शोमध्ये येण्यासाठी त्यांनी नकार द्यायला लागले की बाबा हे एवढ्या फॅनबेसवाले तुम्ही आणतायत, तर मग वन सायडेड एक जो आहे तो जिंकतोय आणि काही न करता जिंकतायत. आता हा जो रिसेंट सीझन झाला ज्याच्यामध्ये कटारिया आला होता आणि नेझी वगैरे सगळे रॅपर वगैरे हे सगळे होते, विशाल पांडे, ह्यांना सपोर्ट खूप जास्त होता आणि वारंवार अनिल कपूर याचे होस्ट होते, त्यांना सांगत होते की बाबा तुमचं ऑडियन्स तुमच्या नावाने बाहेर जे कमेंट करतंय तुम्ही घरात काहीच करत नाही. आणि ॲक्च्युअलमध्ये मागच्या सीझनमुळे काय झालं होतं, हे जे फॅन फॉलोइंगवाले आले ना हे बसायचे नाही, काहीच करत नव्हते, कारण आपल्याला सपोर्ट आपण बाहेर जाऊ शकतो. बरोबर. सो मग बिग बॉसचा आपण असं म्हणू की हा जो टेक आहे हा बाकीच्यांसाठीही चांगला होता की बाबा तुम्हाला आता ते अनफेअर आहे अशा प्रकारे बाहेर काढणं, ऑडियन्सचे वोट न घेता किंवा काय, असं अनफेअर आहे. पण ॲक्च्युअलमध्ये शोसाठी तुम्ही काही इम्पॅक्ट करतच नसाल, तुम्ही जर तुम्हाला एवढे फॉलोअर्स आहे तुम्ही तुमच्या फॉलोअर्सला किंवा तुमच्या लोकांना काय शिकवताय हे पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तिथे जाऊन तुमची छाप पाडली पाहिजे. एक माणूस जो मला अजून माझ्या हृदयात बसलाय तो म्हणजे सिद्धार्थ शुक्ला, काय जबरदस्त खेळला तो गेम, म्हणजे ते असं वाटतं आपल्यात आहे अजून, तर त्याच्यासारखं कोणी खेळू शकला नाही. म्हणजे त्यांनी सगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याच्या ऑडियन्सला शिकवला की एका मुलीची काळजी कशी घ्यायची, आपण कशा प्रकारे हा गेम दुश्मनी आणि दोस्तीमध्ये निभावू शकतो, कुठल्या लेवलपर्यंत जायचंय, मुलगी मुलगा भेदभाव नाही करायचा आहे, या सगळ्या गोष्टी सिद्धार्थने शिकवल्या. तसं हे काय करायचे, हे घरामध्ये नॉर्मल बसलेले आहेत, हे काही यांना माहिती होतं बाहेर ऑडियन्स येणार आहे आपल्याला. बरोबर बोलले तुम्ही आपण,
यांना माहिती होतं की ऑडियन्स आहे, मला जिंकवून देणार आहे, मला फक्त टाइम काढायचा इथं, बस जिंक झाला की फायनल फक्त. मग मी पण त्याला मग पॉझिटिव्हली घेतो की यार बिग बॉसने जे केलं ते बरोबर आहे. फक्त आता त्याचं जर आपण इथे कम्पेअर सूरज सोबत केलं तर सूरज ऍक्च्युअल मध्ये फॅन बेसच्या झोनमध्ये नाही, की त्याला नाही माहिती त्याला काय सपोर्ट किंवा काय. तो फॅन्सला देव मानतो, पण तो त्या झोननी नाही चालला की माझे फॅन्स आहेत आणि मी आता रिलॅक्स बसणार, मी काहीच करणार नाही. ऍक्च्युअल मध्ये त्याला गोष्टीच कळत नाही. जर एवढ्या छोट्या खेडेगावातून तो तिथं आलाय, त्याला गोष्टीच कळत नाहीये. आणि त्याच्यामुळे जे आहे त्याच्या बाबतीत असं नको व्हायला की बाबा तसं नको व्हायला. एक्झॅक्ट, कारण त्याने मन जिंकलंय तिथे. त्याने आधी लोक त्याला शिव्या घालायचे, लोक त्याला हसायचे, पण त्या पोराने तिथे येऊन मन जिंकलंय. त्यामुळे बिग बॉसने आता तरी अशी गोष्ट नको करायला. बरोबर आहे दादा. आता जर विनर बघितलं तर एक नाव घ्यायचं झालं तर तुम्हाला कोण वाटतं विनर? विनरला मी सूरजलाच बघेन. आणि भले किती लोक मला बोलू देत की त्याची गेम नाही किंवा काय नाही, ज्या प्रकारची त्याची लाईफ आहे बाहेरची आणि ज्या प्रकारे त्यांनी घरात त्याचा स्वभाव दाखवलाय, तर मी मराठी बिग बॉस, हे जर हिंदी बिग बॉस असतं मी सूरजचं नाव नसतं घेतलं, पण जर हे मराठी बिग बॉस आहे तर मी मराठी बिग बॉसमधल्या मेंबर्सला मी माझ्या घरच्या मेंबरसारखंच बघतो आणि मला त्यांचा तो स्वभाव आहे, तो स्वभाव मला आवडतो. भले तो म्हणला की जिथे अन्याय असेल तिथे सूरज चव्हाण उभा राहणार, तर मी त्याला सेम म्हणेल. बाकी जर गेमनुसार बघितलं तर मग अभिजित वगैरे जिंकू शकतो. बरोबर आहे मंदार दादा. जे एक आपण ऐकतो की ज्यांना कामं नसतात ते लोक बिग बॉस मध्ये येतात, भरपूर हे ऐकण्यात आहे, हे खरं आहे का? ॲक्च्युअलमध्ये सुरुवातीचे जे बिग बॉसचे सीझन होते ना, त्या सीझन्समध्ये अशीच गोष्ट होती की बाबा चला ह्याला काही नाही भेटत, आता बिग बॉसमधून त्याला उभारी मिळेल. पण ॲक्च्युअलमध्ये आता सध्या परिस्थिती तशी नाही राहिली. एलिविश यादवला काम नाही का? आहे. मुनव्वरला काम नाही का? आहे. MC स्टॅन असेल, शिव ठाकरे असेल, शिव ठाकरे तर एवढा मोठा आहे. तर मग एवढे जे लोक आहेत ना त्यांना कामं आहेत ते आता बिग बॉसमध्ये येतात. आणि बिग बॉस पण आता काय करते की जे खरंच मोठे आहेत ना सोशल मीडियाला त्यांना ते इन करते. फक्त आता त्यांनी पद्धत बदलली आहे. जसं पहिल्यांदा फक्त ॲक्टर्स, मॅक्झिमम ॲक्टर असायचे किंवा सगळे ॲक्टर असायचे, आता त्यांनी जे वेगवेगळ्या भागात जाऊन सूरज चव्हाण सारखे लोक जे इन्फ्लुएन्सर आणायला लागले, त्याच्यामुळे त्यांचा शोचा रीच वाढायला लागलाय. त्याच्यामुळे आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही राहिली की ज्यांना कामं नसतात ते. पण यस, आता उलट ह्यांचा फायदा त्यांना शोला यांचा फायदा करून घेतात शोला. बट पे पण तितकं करावं लागत असेल ना? ह्यांचं जे पेमेंट असतं ते वीकली असतं. आणि वीकली जसं जर एखादा खूप मराठीमध्ये पॉप्युलर असेल तर त्यांचं 2.5-3 लाखापर्यंत जाऊ शकतं आणि वीकली असते. आणि जर एखादा कमीत कमी असेल तर ते 70-80 हजार पर वीक तिकडे जातं. पण डिपेंड असतं की बिग बॉस जर एखाद्याला 3 लाख रुपये देतात पर वीक तर त्यांनी तेवढं कॉन्टेंट द्यायला पाहिजे, ना तर त्याला ते बाहेर काढतात. असं आहे. राईट, पण इम्पॉर्टंट. बरोबर आहे, तेवढं ते बाहेर काढू शकतात. दादा जान्हवी बद्दल काय वाटतं की जान्हवी जी आपण पहिले काही वीक पाहिली आणि जेल नंतरची जी जान्हवी आपण बघतोय, लोकांना जान्हवी पण आवडते आता, तर हा चेंज खरा आहे तिच्यातला की गेमसाठी केलेला चेंज आहे फक्त, की तिचा स्वभावच मुळात? ॲक्च्युअलमध्ये मी पहिल्यांदा बोललो तसंच जान्हवीबद्दल बोला आणि या कंटेस्टंटबद्दल, म्हणजे जान्हवीबद्दल बोलायला मलाही छान वाटेल. बिकॉज आपल्याला जे दाखवतात ते त्यांना जे पाहिजे तेच आपल्याला दाखवतात आणि आपल्याला तेवढंच दिसतं. जान्हवीबद्दल मी एक गोष्ट सांगतो की वर्षाताईंबद्दल त्यांनी खालच्या लेवलची भाषा बोलली, पण एकदा ती वर्षाताईंचे पाय दाबताना दिसते. लोकांना असं वाटलं जान्हवी पाय कशी दाबू शकते, उद्या विकेंडचा वार आहे तर आज ती पाय दाबते, आज ती खोटं बोलते. त्याच्यानंतर अजून एकदा असा एक इन्सिडेंट झाला जिथे जान्हवीला वर्षाताईंनी अशी मिठी मारली ज्यावेळेस ती रडत होती. वर्षाताई हिला कशी मिठी मारू शकतात, हिने तर वर्षाताईंबद्दल असं बोललंय. सो 24 तासामध्ये जान्हवी जी आहे ती एकदम वेगळी आहे आणि जी आपल्यापर्यंत दाखवलीच गेली नाही. आणि मग जे आहे वर्षाताई ज्यावेळेस तिचं कौतुक करतात, ज्यावेळेस दोघांचं नाव घेतलेलं कम्फर्टचा टास्क झाला होता, ज्यावेळेस त्यांनी जान्हवीचं नाव घेतलं की जान्हवी मला किचनमध्ये कळाली की ती चांगली आहे. आता ज्यावेळेस जान्हवी सारखे कंटेस्टंट येतात आणि त्यांचा जो ग्राफ आहे तो सुरुवातीलाच डाऊनला जातो, डाऊन म्हणजे जमिनीच्या खाली एवढं डाऊन जातो, ज्यावेळेस त्यांना सोशल मीडियाच्या त्यांच्या पोस्ट खालचे कमेंट्स हाईड करायला लागतात, त्यावेळेस ती खूप भयानक परिस्थिती असते. ती जान्हवीसाठी भयानक आहे पण तिच्या घरच्यांसाठी खूप जास्त भयानक आहे, तिचा नवरा असेल किंवा काय असेल ते. आणि ज्यावेळेस असा एखादा कंटेस्टंट टर्नआउट करतो त्याचा गेम, तिने निकीच्या ऑपोजिटमध्ये गेम चालू केला, अरबाजच्या ऑपोजिटमध्ये अचानक ग्राफ वरती यायला लागला आणि तो ग्राफ इतका वरती आला की आता जान्हवी जी आहे ती एका वेगळ्या लेवलला लोक बघतायत. तर तिच्यामधला चेंज हा गेमनुसार झालेला नाहीये, तर तिला कदाचित ती लोक कळाली आणि मग तिने त्यांच्या ऑपोजिटमध्ये स्टँड घेतला. जसा वैभवला घेता आला तो जान्हवीने घेतला शो मध्येच. आणि असा जो कंटेस्टंट असतो ज्यावेळेस त्याचा एंडला प्रवास येतो आणि ज्यावेळेस त्याची जर्नी दाखवली जाते त्यावेळेस जो ग्राफ दिसेल ना सुरुवातीला डाऊन आणि त्याच्यानंतर जी वर, त्यावेळेस जे गुजबम्स येतील ना तिच्या फॅन्सला किंवा तिला पाहताना जे काय छान वाटेल ना की मी 0 to hero झाली आहे. बरोबर आहे. तर तो काहीतरी वेगळं, ती फायनलिस्ट ऑलमोस्ट झाली या गोष्टी. बरोबर आहे, मी हे नक्की सांगू शकतो. दादा बिग बॉस बद्दल तर खूप साऱ्या गप्पा सांगितल्या तुम्ही आणि आतल्या गोष्टी सांगितल्या.
तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल मला विचारायचं आहे थोड्या काही गोष्टी, की आज तुमच्याकडे थार आहे, आज तुमच्याकडे एक स्वतःचा फ्लॅट तुम्ही विकत घेतलाय, त्यासोबत गाडी विकत घेतली आहे, भरपूर अजून उदरनिर्वाहाचे साधनं, भरपूर गोष्टी घेतल्या, सगळं युट्यूबमुळे आहे. राईट. मी तुमचा पॉडकास्ट बघितला, खूप छान पॉडकास्ट झालाय तो पण. तर सगळं युट्यूबमुळे. तर दादा याच्या मागची मेहनत सांगा. खरं तर कुठलं क्षेत्र असं नाही आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मेहनत करायला लागत नाही. तर यूट्यूब जे क्षेत्र आहे, तर मला असं वाटतं की यूट्यूबला ज्यावेळेस मी हे चालू केलं, जे काही गोष्टी होत्या 2017 मी यूट्यूबची सुरुवात केली. छोट्या पोरांना घेऊन सुरुवात केली. नंतर मला एक वे पकडायचा होता की मला कुठल्या तरी कॉन्टेंटवरती रोज येऊन बोलायचं होतं. माझ्या वाईफचं मला मार्गदर्शन मिळालं की तू हे कर. आता तिला तो शो आवडायचा म्हणून तिने त्याच्यावरती बोलायला सांगितलं, पण मला या शोचा राग होता की मी माझ्या बहिणीला पण शो लावून देत नव्हतो घरात, अशा प्रकारची गोष्ट होती. पण एक मराठी सीझन जे आपले लोक असतात, मी ते प्रत्येक वेळेस म्हणतो तसं, तो एक लागला लगाव आणि मग मी त्याच्यावरती रिव्ह्यू करायला लागलो, काहीतरी गोष्टी नाही पटल्या म्हणून. आणि लोकांनी मला तितकंच प्रेम दिलं. पण प्रेम देण्याची गोष्ट एक वेगळी राहते. ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळेस हिंदी मराठी बिग बॉस ओव्हरलॅप होत होते, त्यावेळेस मला 3.5 तासाची झोप मिळायची, ज्यावेळेस ते 2 सीझन ओव्हरलॅप होत होते. आणि आता पण रिसेंटली जर हा बघितलं तर मी दिवसभरामध्ये बिग बॉसचं रिसर्च करतो, इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकतो. आता तरी मी भरपूर कमी केलं व्हिडिओ टाकणं, नाहीतर दिवसभरामध्ये 4-5 माझे व्हिडिओ व्हायचे यूट्यूबला पण इंस्टाग्रामवरती. तर ह्या ज्या आहेत, तरी आता मी रात्री 1:30 ते 2 वाजता घरी जातो आणि सकाळी माझ्या मुलीची शाळा वगैरे असते, 3 वर्षाची आहे ती. माझ्या वाईफला जायला लागतं, सकाळी 5:30-6ला उठायला लागतं. मला काहीही करून माझ्या मुलीचं आवरण आहे, त्याच्यामुळे मला 6 वाजता काही करून उठायलाच लागतं, भले मग 2 वाजू दे ना तर 3 वाजू दे. तर माझी जी झोप आहे ती माझी आता पण 4 तासाचीच होती आहे. आणि दिवसभरामध्ये एखादा जे आहे थोडी झपकी मारली तर मारली, असं नाहीतर मग ते पण नाही मिळत. त्याच्यामुळं माझे आता वजन जर माझं सांगतो तुम्हाला, मी या सीझनला 65 किलो वजन होतं माझं. आता हा सीझन चालू होऊन 50 दिवस झालेत. आता माझं काल वजन केलं होतं मी 59 आहे, तर मग 5 किलो कमी झाले वजन. मला सगळेजण म्हणतात तुझी काळजी घेत जा, काळजी घेत जा. पण काय होतं ना की शो चालू झाल्यानंतर ना जेवणाचं भान राहतं ना कसलं भान राहतं, तर खूप जास्त मेहनत करायला लागते. ते पॉईंट्स लिहून काढायला लागतात. एवढं सगळ्या वह्या माझ्या भरलेल्या आहेत लिहून. हो ना, मी बघतो ते तुम्ही किती पॉइंटर्स काढलेले असतात, डिटेलमध्ये खूप मेहनत आहे त्याच्या मागे ना. तर बघ, माझं असंच आहे की आपण ज्या क्षेत्रात जातो ना त्याच्यावरती 100% ओतून द्या. फक्त माझं आहे ना की माझे शरीर थकतंय पण माझं मन नाही थकत आहे. मी खुश आहे. मी रात्री 2ला जाऊन 6ला उठतोय, तरी पण मी खुश आहे. माझ्या मनाने मी थकलो नाही. ज्यावेळेस माणूस मनाने थकतो की मला आवडत नाही हा जॉब मी करतोय, मी मनाने थकतोय, तर मग तो तुम्हाला खूप जास्त थकवणार. तुमची बॉडी तुम्हाला साथ देत असेल तरी थकवणार. त्याच्यामुळे आपण जे काय काम करतो ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात करावं. मग त्याच्यात मी धोनी तुम्ही बघितला असेल, कामावरून यायचा आणि रेल्वेचं सगळी ड्युटी करून रात्री प्रॅक्टिस करायचा. तर मग ते डेडिकेशन त्यांच्याकडून आपण एनर्जी घेऊ. बाकी जे काही वजन कमी होतं ते नंतर वाढवता येईल असं आहे. येस इन्स्पिरेशनल जर्नी दादा खूप. म्हणजे बघायला मेहनत आहे, प्रत्येक गोष्टी मागे मेहनत आहे, केलं तरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. एक लास्ट गोष्ट मला विचारायची आहे, तुम्ही रिव्ह्यू देतात दादा, तर तुम्हाला धमक्यानी येत कधी की कोणत्या एखाद्या याच्याकडून की आता समजा आरबाजचे कुठले लोकांनी कॉल केले की आरबाज के बारे में ऐसा क्यों बोल रहा है, ये क्यों कर रहा है, असं होतं कधी? येस, प्रचंड कमेंट येतात. आरबाज असेल, निकी असेल, की ह्याच्याबद्दल बोललं जातं. पण ॲक्च्युली काय आहे ना, मी आरबाज हा हिंदी भाषिक आहे आणि मी ऑलरेडी हिंदीचे खूप मोठ्या मोठ्या कंटेस्टंटला सपोर्ट केला, हेट केला आहे. म्हणजे झालं MC स्टॅन झालं, मुनव्वर फारुक याला विरोध सपोर्ट दोन्ही गोष्टी केल्या होत्या. आणि रिव्ह्यू करण्याची स्टाईल अशी आहे की बाबा ज्या दिवशी जो चांगला वाटतो ना त्याला मी चांगलाच म्हणतो. आरबाज काल मला चांगला वाटला, संग्राम यांना मॅनिप्युलेट केलं, जे पण केलं, मी म्हटलं की चांगला गेम खेळतोय, आता ह्यालाच आपल्याला टाळ्या वाजवायला लागतील असं आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे फॅन्स आहे येतात, प्रत्येकाला चीड येते, असं येते, पण शेवटी बाहेर आल्यानंतर त्यांनाही कळतं की बाबा तू आहे. मी एक मीराचं नाव घेऊ इच्छितो. मीराला मी थ्रू आउट द सीझन चांगलं बोललंच नाही. आणि मीराने माझा नंबर, मला इंटरव्ह्यू दिला. तिच्या प्रत्येक फॅमिली मेंबर तिला म्हणाला की याला इंटरव्ह्यू देऊ नको. तिने मला इंटरव्ह्यू दिला. त्याच्यानंतर तिने मला 1-1.5 तास जवळपास ती फोनवरती बोलत होती माझ्यासोबत आणि ती म्हणत होती की तू तुझं काम केलं आहे, मी माझं काम केलं आहे, मी चुकत होते आणि तू जे करत होतं ते बरोबरच होतं. तो असे पण लोक आहेत. बालगंधर्वला गेलो, मी समोर प्रेक्षकांमध्ये होतं, मीरा त्यांचा सत्कार चालला होता, तिने तिथून हात केला, अरे हाय मला भेटून जा म्हणून. तर हे जे आहे ना की बाबा ठीक आहे तू माझ्या बाबतीत बोललाय, मी त्याची मिमिक्री केली, एवढं केलं, पण तरी सुद्धा ती म्हणते की तू तुझं काम केलं, तू बरोबरच बोललाय. असं आहे. असे पण काही लोक असतात.
अजून एखाद्याचं नाव सांगायचं झालं की ज्याने तुम्हाला जितके पण आता सीझन झाले त्यापैकी त्या व्यक्तीसोबत तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये खूप चांगले सेलिब्रिटी टाईप असं? सोनाली पाटील, इवन रोज, म्हणजे असं होईल की आता बोलता बोलता मला तिचा फोन येईल, एवढं जास्त मी तिच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. आणि तिचं पण असंच होतं की बाहेर आल्यानंतर तिला कळलं की पोरांनी माझ्या मनातलं बोललंय, जे पण काय असेल ते माझ्या मनातलं बोललंय. काही बाकीच्या कंटेस्टंटनी तिला सांगितलं, मी हे पण सांगतो की ह्यांनी बघा तुझ्या बाबतीत असं असं केलंय. आता मी त्याचं नाव नाही घेणार कोण येतो, त्यांनी सांगितलं तिला की ह्यांनी तुझ्या बाबतीत वाईट बोललंय. मी तिला त्या व्हिडिओची क्लिप काढून दाखवली की त्यावेळेस तू काय झालं होतं, मी काय बोललो होतं आणि तुला काय सांगितलं गेलंय. मग तिला तो विश्वास अजून बसला की नाही, मंदार असा नाहीये. सो ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे, खूप जवळची मैत्रीण आहे. हा, फ्रेंड झालंय असं एकदम फ्रेंड झालंय. हा. आणि दादा सिलेक्शन प्रोसेसच्या वेळेस पण तुम्हाला माहिती असतं कोण सिलेक्ट होणार आहे? हा, म्हणजे कसं असतं की जसं या बाकीच्या लोकांना कळतं तसं आम्हाला पण काही लोकांकडून कळतं की अरे ह्याचं नाव आहे त्याचं नाव आहे. आणि मग त्याच्यामुळेच ऍक्टर रायडर्सच्या ह्याच्यावरती तुम्हाला आधीच लिस्ट दिसते. जसं की आता हिंदी आता सीझन चालू होतो, निया शर्मा कन्फर्म कंटेस्टंट आहे. असं एक कोणाला सांगितलं, अजून मी व्हिडिओ पण नाही केला, तर इथे पॉडकास्टला पहिले सांगतो की निया शर्मा जी आहे ती कन्फर्म कंटेस्टंट आहे. असं जे आहे ते समजतात होत असतं. म्हणजे सगळ्या सेलिब्रिटीजनी दादांचं जे पेज आहे ऍक्टर रायडर्स त्याला फॉलो करा, कारण तुम्हाला कळून शकतं की चान्सेस कोणी येतो तुमचे. एक्झॅक्टली. दादा धन्यवाद, तुम्ही जी माहिती दिली खूप छान वाटलं. आणि इतक्या दुरून तुम्ही आलात आणि आपला पॉडकास्ट हा खूप छान पॉडकास्ट झालाय. एक 2-3 दिवसात तुम्हाला बघायला मिळेलच पॉडकास्ट. सगळ्यात लवकर हा पॉडकास्ट येणार आहे आपला. मी बिग बॉसच्या भाषेत सांगू इच्छितो, पॉडकास्टला एंड करू शकतो. बिग बॉस सांगू इच्छितात की हा जो पॉडकास्ट आहे, चेतन यांनी जो पॉडकास्ट केला, इथे मला खूप जास्त पॉझिटिव्ह वाटलं आहे. आणि धन्यवाद, तुम्ही आम्हाला असंच सपोर्ट करा. धन्यवाद. तर खरंच छान वाटलं, मला खूप पॉझिटिव्ह वाटलं त्या पॉडकास्टमध्ये. आणि लाइटिंग असेल, तुझं बोलणं असेल किंवा इव्हन सगळेच इथे खूप छान वाटलं. खरंच थँक्यू सो मच तुम्ही बोलल्याबद्दल. आणि करा की सबस्क्राईब, आता कोणाची वाट बघताय? सबस्क्राईब करा. मंदार आर्मी, ऍक्टर रायडर्स आर्मी. आर्मी शब्द घेणं चांगलं नाही, पण फॅमिली म्हणतो मी, ऍक्टर रायडर्स फॅमिली. तर प्लीज सबस्क्राईब करा ह्याला. आणि अजून खूप सारे लोक येणार आहेत, खूप सारे चांगले लोक. येस येस, ठीक. सो थँक्यू. थँक्यू राम.